सरांनी जसं सांगितलं की मिलेनियल्स म्हणजे तुमचे आई वडील हे मिलेनियल्स पिढीमधले आहेत, तर त्यांनाही काहीतरी त्रास आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की काय हे आमच्या पिढीला मोबाईल पाहायला दिला जात नाही, पण ही अशी पिढी आहे की जन्म झाल्यापासून हे मोबाईल पाहत आलेत. आणि म्हणजे लहान मुलंही आता जेवताना मोबाईल समोर असल्याशिवाय घास त्याच्या घशाखाली जात नाही आहे. कदाचित अशी उदाहरणं आपल्याकडेही असतील. आता मधल्या सुट्टीमध्ये शाळेत कदाचित मोबाईल पाहायला मिळत नसेल, पण घरी काहीतरी चित्र हल्ल्याशिवाय पोटामध्ये घास जात नसेल. तर हे या पिढीचं वैशिष्ट्य आहे. काही लोक माना डोलावतायत. डोलावतायत, बरोबर, खरं आहे ते. पण खरंच हे या पिढीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल का, की ही जन्मतात एक टेक्नॉलॉजी घेऊन आली आहे, त्याच्याबरोबर जगते आहे, वाढते आहे. पण आईबाबा यांना म्हणतात आहे की हे वाईट आहे, दोष आहे. तर काय ह्या पिढीचं वैशिष्ट्य काय? टेक्नॉलॉजी सोबत घेऊन आली आहे ही चांगली गोष्ट आहे, हे मान्य आहे, पण अजून काय याची वैशिष्ट्य सांगता येईल? वैशिष्ट्य म्हणजे स्पेशालिटी काय माहिती आहे का ह्या मुलांची? त्यांना सगळं माहिती असतं. त्यांच्याकडे नॉलेज भरपूर आहे. इन्फॉर्मेशन एका क्लिकवर अवलंबून आहे. बरोबर आहे की नाही? आहे की नाही? बरोबर बोलतोय मी? त्यांना सगळं माहिती असतं. तुम्ही त्यांना प्रश्न विचारलात तर अशी उत्तरं देतील. म्हणजे जनरल नॉलेज भयंकर चांगलं आहे मुलांचं. त्यांना सगळ्यातलं सगळं कळतं. त्यांना सगळ्या विषयातलं सुद्धा नॉलेज आहे. दुसरं महत्त्वाचं गोष्ट माहिती आहे का? ही जी आत्ताची जनरेशन आहे किंवा ही मुलं आहेत ती थोडीशी सेन्सिटिव्ह आहेत. आमच्या वेळेला म्हणजे एक उदाहरण देतो की साधारणतः मी जेव्हा लहान होतो, 15 वर्षाचा होतो, त्यावेळेला डिप्रेशन काय असतं, एन्झायटी काय असतं हे आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे कधी आम्ही आईवडिलांना मला आज ना डिप्रेस्ड वाटतं आहे, उदास वाटतं आहे, मी आज शाळेत जात नाही. मग आईवडिलांनी एक असं हाणलं असतं आणि सांगितलं असतं, आहे का तुझं डिप्रेशन? आता नाही आहे ना, जा शाळेत. असं त्यावेळेला व्हायचं. पण आत्ताची पिढी जी आहे ना, आत्ताचे पालक, आत्ताची पिढी ह्या बाबतीत थोडेसे जागरूक आहेत. ह्या मुलांना बरंचसं माहिती आहे. त्यांनी ऐकलेला असतो शब्द, मेंटल हेल्थ हा शब्द ऐकलेला असतो. मानसिक आरोग्य माहिती असतं त्यांना. त्यामुळे ना कोणाला त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये कोणाचं भांडण झालं कोणाशी, तर त्यांना कळतं आपल्या मैत्रिणीला वाईट वाटलं आहे, दुःख झालं आहे, भीती वाटते आहे, आणि त्या बाबतीत ते थोडेसे सेन्सिटिव्ह आहेत. आणि ना त्यामुळेच काउन्सिलिंगसाठी सुद्धा बरीचशी जेनजी मुलं येतात आमच्याकडे. ते स्वतःहून माझ्याकडे अशी बरीचशी मुलं आहेत की ते पालकांना सांगतात, मला ना एक्झामचा स्ट्रेस येतो आहे, मला काउन्सिलरकडे घेऊन जा. उलट पालक म्हणतात, काय गरज आहे? नाही नाही, तुम्ही घेऊन जा मला काउन्सिलरकडे, मला काउन्सिलरची मदत लागणार आहे. त्यामुळे अशी ही सेन्सिटिव्ह पिढी आहे. त्यांना बऱ्याचशा ज्या गोष्टी पॉलिटिकली पण थोड्याफार माहिती असतात मुलांना, जे माझ्या वेळेला मला माहिती नव्हतं जास्त. ह्या मुलांना वर्गवारी नको आहे. म्हणजे जातीभेद, वर्णभेद अशा प्रकारचे भेद ह्या पिढीला मान्य नाही आहेत. त्यांना सगळ्यांना सर्वसमावेशक, ऑल इन्क्लुझिव्ह जे आपण म्हणतो ना, त्या बाबतीत ते खूप जागरूक आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये ना असं भेद नाही आहे की हा अमुक एक जातीचा किंवा हा एक अमुक धर्माचा आहे किंवा ह्याला हे वेगळं आवडतं, तिला वेगळं आवडतं. तर हा त्यांच्यामध्ये जो पार्टिशन रिलेटेड किंवा म्हणा विभाजक असा विचारच नाही आहेत. आणि हे त्यांचं सर्वात चांगलं गुण आहे मला असं वाटतं. तर तुमच्या या चांगल्या गुणांसाठी तुम्हीच एकदा मोठ्याने टाळ्या वाजवा. म्हणजे ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. बऱ्याच वेळा नकारात्मक ऐकायला मिळतं की मोबाईलमुळे असं होतं तसं होतं, पण तुमच्यामध्ये इतके सगळे चांगले गुण आहेत हे सरांनी सांगितलेत आता. हो, आणि महत्त्वाची म्हणजे त्यांची लर्निंग ॲबिलिटी खूप छान, क्विक आहे. त्यांची रोट लर्निंग ज्याला म्हणतो, एकदा ऐकलेलं लक्षात राहणं, बघितलेलं लक्षात राहणं, त्या बाबतीत ते एकदम क्विक आहेत. म्हणजे कधी कधी पेरेंट्सना असं लक्षात राहते, डोकं खाजवतात की अरे हे कधी काय झालं. मुलांना माहिती असतं. म्हणजे अगदी 7-8 वर्षाच्या घरात मुलगा असेल किंवा माझ्या घरात माझा 5 वर्षाचा मुलगा आहे, मी कुठे काय ठेवलेलं असतं मला लक्षात नसतं, पण त्याला माहिती असतं सगळं बरोबर. त्यामुळे ना ही क्विक आणि स्मार्ट आहेत. हां, म्हणजे हे पटकन रिॲक्टही तितके होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे एक्सप्रेसिव्ह आहेत, स्वतःला व्यक्त करतात. 4 चौघांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा व्यक्त करतात. आणि सोशल मीडियामध्ये तर ते मास्टर्स आहेत स्वतःला एक्सप्रेस करायला. बरोबर ना?